तर इकडे वांद्रे पूर्वमध्ये पैशाने भरलेली गाडी पकडण्यात आल्याची माहिती मिळतेय। गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेली आहे। पोलीस पुढील चौकशी करतात। वांद्रे पूर्वमध्ये सुद्धा पैशाने भरलेली गाडी जी आहे ती पकडण्यात आलेली आहे। पोलीस पुढचा तपास करतात। वांद्रे पूर्वमध्ये तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळते। जिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई आणि तृप्ती सावंत मनसेच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्या ठिकाणी आता ही टफ फाईट पाहायला मिळत असताना आता त्या ठिकाणी पैशाने भरलेली गाडी सापडणं त्याच्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पैशाने भरलेली गाडी पोलिसांनी पकडलेली आहे। या गाडीला ताब्यात घेतलेलं आहे आणि ही गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पोलीस आता या प्रकरणी पुढचा तपास करतायत। त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। आज राज्यामधल्या 288 मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी मतदान होत आहे। महानिकाल जो आहे तो 23 तारखेला लागणार आहे। मात्र त्याच्या अगोदरच या अशा पद्धतीच्या बातम्या ज्या ते येऊ लागलेल्या आहेत। परवा प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि त्याच्यानंतर ठिकठिकाणून पैसे सापडल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येऊ लागलेल्या आहेत। आणि वांद्रे पूर्वमध्ये सुद्धा पैशाने भरलेली गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेली आहे। पोलिसांनी गाडी पकडली आहे आणि पोलीस या संदर्भातला पुढचा तपास करतायत। त्यांच्याकडून चौकशी केली जाते।